नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना नमस्कार। तर आजची जी रेसिपी आहे किंवा आजचा जो ब्लॉग आहे तो स्पेशली असं एकदम चटपटीत खाणारी जे लोक असतात ना त्यांच्यासाठी। तर मी दरवेळेस व्हिडिओमध्ये सांगत असते की कोणाला ज्या काही रेसिपी बघायच्या असतील तर त्यांनी ती कमेंट करून सांगावी, आणि अशीच एक कमेंट माझ्या व्हिडिओला आली होती, तर ती आहे वरती दिलेली आहे। तर ते आहे कोबी कोफ्ता करी। तर आज आपण तेच बघणार आहोत की ती कोबी कोफ्ता करी कशी बनवतात। सो चला बनवूया मग। तर आपल्याला कोबी कोफ्ताची जी करी बनवायची तर त्यासाठी पहिले एक वाटण लागणार आहे, आणि त्या वाटणमध्ये आपण एक टमाटर घेणार आहे। हा एक मोठा टमाटर आहे। त्यानंतर एक 2-3 मिरची, त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे मी याच्यात, आणि सगळ्यात शेवट टाकते 2 चमचे दही। 2 चमचे दही टाकून हे व्यवस्थित वाटण असं स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे। दह्याने काय होतं ना, त्याला क्रीमीनेस रिचनेस येतो, हे बघा। तर फायनली ही अशी एक पेस्ट तयार झालेली आहे, हे बघा। हे टोमॅटोची पेस्ट तयार झाली। आता जे आपल्याला करायचे, आता हे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आणि याच्यात मी टाकते 5-6 काजू। हे काजू जे आहेत ते पूर्ण उकळू देत, आणि मग आपण ह्याची बनवणार एकदम थिक अशी स्मूथ अशी ग्रेव्ही। उकळल्यानंतर बंद करायचं, मी थोडा वेळ राहू द्यायचं याच्यात। तर काजू मधलं पाणी काढून घेतलेलं आहे, आणि ही जी काही आपण पेस्ट बनवलेली आहे तर याच्यामध्ये मी हे काजू परत टाकून देते आणि एकदा मस्त फिरवून घेते। ही एकदम अशी स्मूथ अशी पेस्ट रेडी झालेली आहे। तर याच्यात जे काही आपण दही टाकले आणि जे काजू टाकले तर त्यानं काय होणार आहे ना, जी ग्रेव्ही आपण बनवणार आहे तर त्याला एकदम रिचनेस क्रीमीनेस येणार। तर तशी क्रीमी आणि रिच अशी वाली ग्रेव्ही बनवण्यासाठी तुम्ही काजू आणि दही हे टाकायचे। जर काजू नसतील तरी ठीक आहे, पण दही मोस्टली 2 चमचे तरी टाक। काजू नसतील तुमच्याकडं मगज बी असतील, मगज बी टाकू शकता काजूच्या ऐवजी, ठीक आहे। पण मोस्टली हे 2 इंग्रेडियंट्स टाकल्याने ना ग्रेव्हीला खूप असा रिचनेस येतो, अशी एकदम स्मूथ रेशमी अशी ग्रेव्ही तयार होते। तर आता आपण स्टार्ट करूया। आपलं सगळं रेडी आहे, तर मी ग्रेव्ही बनवायला स्टार्ट करते। तर आपण हे ना, दिसते का तुम्हाला कढई, ठीक आहे। 2 ते 3 चमचे तेल घ्यायचे ग्रेव्हीसाठी, ठीक आहे। एक 2-3 चमचे तेल घेतले मी। आता हे तेल मस्त गरम होऊ दे, आणि हे गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे खडे मसाले, ठीक आहे। तर ह्याच्यात काय काय खडे मसाले टाकायचे, तेल गरम झालेलं आहे। आता मी तेलात टाकणारे खडे मसाले, तर ह्याच्यात एकदम सिंपल खडे मसाले आहेत। हे तेजपत्ता आहे, त्याच्यात थोडीशी दालचिनी आहे, 2 लवंग आहे, 1 छोटा वेलदोडा आहे। तर हे मी सगळं टाकून देते। ठीक आहे। तर आता या ज्या वेळेला खडे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकले तर 2 मिनिट परतून झालेले। तर मग आता ह्याच्यामध्ये टाकायचंय ग्रेव्हीसाठी कांदा। गॅस मोठा करा, आणि हा कांदा एकदम बारीक किंवा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं, करपायचा नाही।
ठीक आहे. हा व्यवस्थित थोडासा सॉफ्ट होऊ दे, तोपर्यंत आपण तयार करू कोफ्ता कसा बनवायचा. तर मी एक बाउल घेते. हे बाउल घेतले, ह्याच्यामध्ये मी कोफ्ते बनवणार. तर ह्या बाउलमध्ये आधी मी टाकेन, हे तुम्ही तुमच्याकडं जर हे असेल काय म्हणतात ते चॉपर, अशा टाईपचं चॉपर असतं, हे नसेल तर तुम्ही मिक्सरला जरी एक असं उलट्या साईडने फिरवलं ना तरी सुद्धा ते बारीक होतं. तर त्या चॉपर मध्ये मी हे थोडासा हाफ कोबी बारीक करून घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. तर पाणी पूर्ण नितळून काढून ह्याच्यामध्ये मी आधी कोबी टाकते. हे कोबी टाकलेलं आहे. कोबी झाल्यानंतर थोडंसं हे सेम बारीक केलेलं गाजर टाकायचं आणि थोडीशी बारीक केलेली ढोबळी मिरची. तर हे जे दोन आहेत ढोबळी मिरची आणि गाजर, हे ऑप्शनल आहे. तुम्ही जर ट्राय करणं असेल तर करू शकता, पण हे पूर्ण ऑप्शनल आहे. तर हे दोन्ही मिक्स करून, तिन्ही मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे. याच्यामध्ये मिक्स करून झाल्यावर थोडंसं मीठ टाकलंय आणि थोडीशी हळदी टाकली आणि हे परत मिक्स करून घ्यायचं. आता हे मी मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर ह्याला 10 मिनिट असंच ठेवायचं. मिठामुळे ह्याला पूर्ण असं पाणी सुटलं पाहिजे, त्यासाठी 10 मिनिट ह्याला ठेवायचं झाकून. तर 10 मिनिट मी ह्याला झाकून ठेवते, कारण की मिठामुळे ह्याला पाणी सुटणार आहे आणि त्या पाण्यातच आपण बेसन मिक्स करून ह्याला पूर्ण व्यवस्थित बाइंड करणार आहे. तर मी 10 मिनिट ठेवते येते सगळं मिश्रण. आता मी परत ग्रेव्हीकडे येते. तर आपला जो अनियन आहे तो सॉफ्ट झालेला आहे बघा. हे बघा आता सॉफ्ट झालेला आहे, तो पिंक कलर आलेला आहे त्याला थोडा. तर आता ह्या इन्स्टंटला आपल्याला काय करायचं, तर ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे आपण, ही जी ग्रेव्ही बनवलेली त्याच्यामध्ये ऍड करायची. ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये हे सगळं ऍड केलेलं आहे, ते पूर्ण आपली हे मसाला किंवा वाटण जे आहे त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे. जसे की पहिल्यांदा जाईल ह्याच्यामध्ये हळद, थोडीशी हळद टाकली. त्याच्यानंतर मी टाकते मीठ, मीठ पण व्यवस्थित टाका, कारण की कोफ्त्यामध्ये पण आपलं मीठ असणार आहे. त्यानंतर मी जो नेहमी वापरते तो साठवणीचा मसाला, तुमच्या अंदाजाने टाका. तिखट असेल कमी टाका, सपक असेल तर जास्त टाका. आता हे साठवणीचा मसाला नंतर मी थोडस कलर साठी काय ऍड करते, काश्मीरी लाल चिली थोडीशी ऍड करते, काश्मीरी लाल चिली. आणि ही जी ग्रेव्ही आहे ही एकदम व्यवस्थित भाजून घ्यायची, तेल सुटूपर्यंत प्रॉपर तेल सुटू द्यायचं. काय केलेलं आहे तर तेल पूर्ण ग्रेव्हीचं बाहेर आलं पाहिजे, म्हणजे ती व्यवस्थित भाजली असं. बनवतो तो कोबीचे कोफ्ते, बरोबर आहे. तर कोबी जो आहे तो खूप हेल्दी आहे ऍक्च्युली. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कोबी इंटेक करतो, त्याच्यामध्ये सी जीवनसत्व जास्त करून आपल्याला मिळतं. आणि कोबी जे आहे ते ऍक्च्युली आपल्याकडचं व्हेजिटेबल नाहीये, ते आहे ऍक्च्युली कुठून आलेले, ते मिड ईस्ट जे आहे आपलं, पूर्ण जर मॅप घेतला आपला ते मिड ईस्ट मध्ये जास्त मिळायचं. आपल्याकडे इंट्रोड्यूस म्हणजे आपल्याकडे कोबी कधी आलं, 14व्या ते 17व्या शतकामध्ये आपल्याकडे जास्त त्याचा यूज व्हायला लागला कोबीचा. आणि त्याच्यानंतर मग त्याचे वेगवेगळे जास्तीत करून कोबी जे ते बॉईल करून घेतात
जे बॉईल केलेल्या रेसिपी जास्त आहे कोबीच्या, पण आपल्याकडं मोस्टली फ्राय करून किंवा त्याची भाजी डायरेक्ट पण तेलात ते वाफलून वगैरे घेतो. बॉईल करून जास्त करून आपल्याकडे बनवला ती जाते. की पूर्ण तेलात व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा. पाणी पण गरम झालेलं आहे, बंद करते. गरम पाणी दाखवावं लागेल का? आता मला मसाला भाजत भाजत म्हटलं तर 3 ते 4 मिनिट झालेले. आता ह्या इन्स्टंटला एक स्टेप आहे. परत आपल्याला हे ना 1 स्पून बेसन ऍड करायचं ह्याच्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये. पण 1 स्पून ग्रेव्हीमध्ये बेसन ऍड करायचंय, जेणेकरून बेसन बाइंडिंग मिळेल, टेक्स्चर मिळेल सॉरी बाइंडिंग मिळेल आणि टेक्स्चर पण मिळेल. टंग ट्विस्टर. ठीक आहे, तर बेसन टाकलेलं आहे मी ह्याच्यात. डायरेक्ट सुकं बेसन टाकून द्यायचं आणि एक व्यवस्थित. आता हे ग्रेव्ही जी आहे ही तेल सुटेपर्यंत, जोपर्यंत त्याला तेल नाही सुटणार तोपर्यंत ही भाजली नाही जाणार प्रॉपर. त्याच्यात बेसन पण टाकले तर ते सुद्धा तेलात व्यवस्थित भाजले गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मसाला जेवढा प्रॉपर भाजता येईल तेवढं प्रॉपर भाजायचं आहे. मसाला जेवढा व्यवस्थित भाजला जाईल तेवढी ग्रेव्ही छान बनेल, तेवढी टेस्ट छान येईल. त्यामुळं त्याला तेल सुटू द्यायचं. अजून सुद्धा तेल सुटलेलं नाहीये, ह्याला तेल सुटेल. जसं ती भाजेल तसं त्याला तेल सुटेल. त्याला मस्त असं भाजू द्यायचंय. आता सध्या जी ग्रेव्ही दिसते ती अशी दिसते, हे बघा, दिसती का? सध्या जी ग्रेव्ही दिसतीये ती अशी दिसते. तर हे प्रॉपर ज्या वेळेला भाजेल, व्यवस्थित भाजली जाईल, त्यावेळी त्याला साईडनी तेल सुटेल. थोड्याशा गप्पा मारूयात म्हटलं. बघा, कोबी हे जे आहे, कोबीचे कोफ्ते बनवण्याचं रिझन तर मी तुम्हाला सांगितले, पण अजून सुद्धा माझ्या ज्या रेसिपी आहेत, माझे जे व्हिडिओ आहेत ते तेवढे व्हायरल नाही होत. पण ते जर व्हायरल करायचं असेल तर ते फक्त तुमच्या हातात आहे. तर त्यामुळं प्लीज 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 वॉच माय व्हिडिओज, बघा माझे व्हिडिओ, बघा, कमेंट करा. मला मी ज्यावेळी चॉकलेट बनवलं होतं ना, ते ड्रायफ्रूट चॉकलेट, त्यावेळेला मला फोन पण आले होते माझ्या घरातल्यांचे की हे पुन्हा ते जे चॉकलेट वितळवलंस ना ते चुकीचं वितळवलंस. आय एम सो हॅपी. तुम्हाला माहितीये का, कारण की माझे व्हिडिओ बघून कुणी जर माझ्यातला चुका काढत असेल ते सुधारवण्यासाठी, तर त्याहून अधिक काय म्हणतात चांगलेपणा काहीच नाहीये. तर त्यांनी फोन केले, त्यांनी मला सांगितलं की पुन्हा तू असं ट्राय कर, त्यावेळेला ती चॉकलेट तशी धार लागली. आता हे जे चॉकलेट आहे ते मी करणार आहे, कुठल्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तुम्हाला माहितीये का? आपला हा आता काय येतोय सण, रक्षाबंधन. तर रक्षाबंधन दिवशी मी ते चॉकलेट बनवणार आहे आणि ते प्रॉपर बनेल. आता मी अशी हमी घेतली तरी आहे, बघू आता काय. तर असं जे काय म्हणतात, असे जे लोक आहेत ना की मला माझ्यातले चुका दाखवतात, कारण की त्या सुधराव्यात, अशीच लोक पाहिजेत मला. त्यामुळे तुम्ही सुद्धा जे लोक बघतायत त्यांनी खरंच मला काय बनवावं लागेल, काय चुका आहेत, काय मिस्टेक्स आहेत, अजून कसं चांगलं करता येईल तर ते प्लीज सांगा. किंवा जर काही गोष्ट आवडली असेल तर ते सुद्धा सांगा. आणि येस, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर 10 मिनिट झालेले आहेत. तर मी बघते आता हे जे काही आपण काय म्हणतात, हा हे बघ, हिला ना पाणी सुटलेलं दिसते का? हे बघ, ह्याला पाणी सुटलेलं. ह्याला पाणी सुटलेलं आहे चांगलं. तर आता हे जे काही पाणी सुटलंय ना, ह्याच्यात आता बेसन टाकून ते पाणी करायचं. बघ, मी थोडं थोडं बेसन टाकते, थोडं थोडं बेसन टाकते, जेणेकरून त्याला प्रॉपर असा बाइंड मिळेल. 1-2 स्पून टाकते आणि व्यवस्थित हाताने मी मिक्स करून घेते. ठीक आहे, ह्याच पाण्यात मिक्स करायचं, जेणेकरून आपल्याला वरून पाणी टाकायच नाही. बघा, खूप सारं पाणी, थोडं थोडं करून टाका पीठ, कारण की एकदम टाकलं आणि एकदम सुक्क झालं तर मग प्रॉब्लेम येईल. आणि जर तुमचं झालंच असेल
खूपच पीठ टाकलं असेल आणि थोडंसं कठीण झालं असेल तर तुम्हाला कोफ्ते बनवता येत नाही तर थोडंसं तुम्ही 1-2 चमचे वगैरे पाणी ऍड करू शकता. ठीक आहे. तर मी थोडंसं पीठ टाकते. ह्याला खूप चांगलं असं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे बघा हे बेसन पूर्ण मुरतं ह्याच्यामध्ये आहे ना. तर आणि 1 स्पून टाकते. मीठ वगैरे टेस्ट करून मग तळायला घ्या, कारण की असं नाही झालं पाहिजे की आपलं मीठ कमी पडले कोफ्त्याला. तर ते व्यवस्थित टेस्ट करा आणि मग तुम्ही फ्राय करा ह्या तेलात. ठीक आहे. हे बघे ग्रेव्हीचे काय अवस्था बघतो का. ग्रेव्हीला तेल सुटायला लागले थोडं थोडं. आता मी काय करते तर मिक्सरचं जे भांडं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते. ते धुवून थोडंसं पाणी टाकते. थोडंसं टाकते आणि हे जे आहे ते परत मिक्स करून घेते. पट पाहिजे तर मी कोफ्ते करते. बघा डायरेक्टच त्याला काही वेगळं काय जे हाताने जरी केले तरी होते. तर मी जेवढी बनते तेवढी करून ठेवते. तेल आपलं गरम होते तर कोफ्ते पण रेडी होते. आणि मीठ थोडंसं कोफ्त्यामध्ये कमी लागतं कारण की आपण पीठ पण ऍड केले. तर थोडंसं मीठ जे आहे ते मी थोडंसं ऍड करते. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता सध्या. आणि मी परत कोफ्ते बनवते. कोफ्ते बनवायला काही जागा वेगळं आता करावं नाही लागत. एकदम इझिली बनतात ते. हे बघ मी हातात घेतला तर हातात असं फिरवला. ठीक आहे. एकदम हलक्या हाताने फिरवला तर हा पहिला कोफ्ता. तसंच तेल गरम होते आपला. दुसरा कोफ्ता जेवढे पॉसिबल आहे तेवढं बनवून एकत्र टाकून द्यायचे. तेल आपलं एकदम गरम झालेलं आहे आणि मी कोफ्ते टाकते. जेवढे पॉसिबल आहे तेवढे कोफ्ते 1 टाइममध्ये टाकायचे. गॅस आता मिडियम करायचा. म्हणजे एकदम आपण हाय गॅस केला असेल, हाय फ्लेम असेल तर ज्यावेळी कोफ्ते टाकतो त्यावेळी तो मिडियम पाहिजे. एक भाजायची पद्धत सांगते. भाजायची पद्धत सांगते. बघा ज्या वेळेस वरती येतात बघा व्यवस्थित खाल्ला सॉफ्ट. वाव खूप छान कलर आहे. हे बघा हे आहेत कोफ्ते. ह्याचा शेप जो आहे तुम्हाला जसा हवा तसा घेऊ शकता. एकदम इझी आहे. काय नाही फक्त लगेच हलवायचं नाही. 1 मिनिट होऊ द्यायचा आणि 1 मिनिटांनी मग ते हलवा जेणेकरून ते प्रॉपर शिजेल. तर ह्याला ना एक गोल्डन कलर किंवा थोडंसं ब्राउनिश आला ना तर मग काढून घ्यायचे. दाखवते मी तेलातनं कोफ्ते काढून घेतलेले आहेत. बघा ह्या कलरला काढून घ्यायचे तुम्ही. हे बघा एकदम असे क्रंची झाले. तुम्ही हे ॲज इट इज सॉस सोबत खाऊ शकता स्नॅक म्हणून. एकदम झटपट होतात. आणि आता आपण बनवतो ह्याच्यासाठी करी. ग्रेव्ही आपली व्यवस्थित भाजलेली आहे. आता आपण ॲड करतो गरम पाणी. इथं कोफ्ते रेडी झालेले आहेत. इथं करी आपली रेडी होते. ह्याला 2 ते 3 मिनिट झाकून पूर्ण आपल्याला शिजवायचे. इथं करी सुद्धा रेडी झालेली आहे. बघू शकता एकदम
इथं मी ज्या वेळेला टेस्ट केली कोबी कोफ्ता करी त्यावेळेला ती एवढी टेस्टी लागली. मी अशी अपेक्षा केली नव्हती की ती एवढी टेस्टी बनेल, बट इट्स सो यम्मी. आणि तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीनं आणि माझे ब्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.